दोन इकोल ॲम्ब्युलन्सच्या टायरांची चोरी मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटल समोरील घटना। घरफोडी, चेन स्नॅचिंग अशा चोरीच्या प्रकारात वाढ होत असतानाच आता तर चोरट्यांनी ॲम्ब्युलन्स पण सोडली नाही। मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर स्टॉपला उभ्या असणाऱ्या दोन इको ॲम्ब्युलन्सच्या टायरांची चोरी करण्यात आली आहे। गाडी नंबर MH08H8186 इको ॲम्ब्युलन्स ही शब्बीर चिवेलकर यांच्या मालकीची गाडी आहे, तर MH38F1346 ही इको ॲम्ब्युलन्स महादेव वनकंडे यांची आहे। काल रात्री 1 वाजता भाडे सोडल्यानंतर स्टॉपवर ॲम्ब्युलन्स लावून दोघे चालक घरी गेले। मात्र सकाळी 6 वाजता स्टॉपवर आल्यानंतर हा चोरीचा प्रकार लक्षात आला। दोन्ही ॲम्ब्युलन्सच्या मागची दोन्ही टायर चोरण्यात आली आहेत। धक्कादायक बाब म्हणजे मिरज पंढरपूर हा मुख्य मार्ग असून या मार्गावरील डिवायडरची दगड आणि पोते काढून टायरी काढलेल्या ठिकाणी दगड आणि पोते लावण्यात आले आहेत। अगोदरच महागाई आणि पेट्रोलची दरवाढ यामुळे ॲम्ब्युलन्सचे चालक त्रस्त आहेत। त्यातच नवीन घातलेली टायर सुद्धा चोरीला गेल्यामुळे ॲम्ब्युलन्स चालक मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेत। माझं नाव शब्बीर युसूफ चिवेलकर। मिशन हॉस्पिटल बंद झाल्यापासून आमचा हा सिव्हिल हॉस्पिटलचा थांबा येतं। आमच्या सगळ्या रुग्णवाहिका इथं थांबतात। रात्री अपरात्री पेशंटांना गाड्या लागतात, ते आमच्या गाड्याचे नंबर घेऊन फोन करतात। त्यामुळे रात्री 12 वाजता आम्ही इथं असतोय आणि काल रात्री आम्ही भाड्याला जाऊन रात्री गाडी 1 वाजता इथं लावली आहे आणि त्याचं आमचं ॲम्ब्युलन्सवर सगळं पोटपाणी चालतंय। आणि रात्री 1 नंतर आम्ही घराकडे गेलो गाड्या लावून इथं, तर सकाळी येऊन 6 वाजता बघतो तर आमच्या मागच्या आणि महादेव ॲम्ब्युलन्सच्या माझ्या आणि महादेव ॲम्ब्युलन्सच्या 2 गाड्याच्या मागच्या दोन्ही टायरा आणि त्याच्या 2 माझ्या अशा 4 टायरा अज्ञात चोरट्यांनी म्हणजे स्टेपनी सहज चोरून नेल्यात। कोणाची टायरी सुद्धा सोडून झाल्यात। रात्री अपरात्री आम्हाला जर भाडाल तर आम्ही काय करायचं? आमचं सगळं पोटपाणी ह्याच्यावर जायचं आहे। तर पोलीस प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की यांनी चोरट्याचा काहीतरी बंदोबस्त करावा। शेवटी रुग्णवाहिका सुद्धा सोडायला तयार नाहीत ती लोक आता।